अजितदादाचा खून विमानाच्या मालकाने केला हा संशय माझा खरा ठरला आणि विमानाचा मालक पळाला। हा व्हिडिओ पूर्ण बघा अजितदादा प्रेम करत असाल तर, कारण अजितदादा प्रेम करत असाल तर हा व्हिडिओ बघायलाच पाहिजे तुम्ही आणि खरी कहाणी काय आहे हे बघायलाच पाहिजे। कारण जे सोशल मीडिया दिसते ते खरं नाही आहे, सगळं खोटं आहे। कारण न्यूजवाले म्हणा हे मला ते मला काही खरं सांगत नाही, खोटं सांगते। विमानाचा मालक पळाला आणि खरा खुनी तो आहे। पण लक्षात ठेवा एकट्याचा हात नाही अजितदादाला मारण्यासाठी, भरपूर लोक आहे त्याच्यात आणि ते लोक दिसणार नाही, भेटणार नाही जोपर्यंत खरा खुनी जो विमानाचा मालक भेटणार आहे तोपर्यंत। आणि विमानाचा मालक पळाला, उलनछू झाला, बाहेर देशात गेला। जो ब्लॅक बॉक्स आतापर्यंत भारतातील महाराष्ट्रातली जनता वाट बघत होती, काहीतरी गुड रहस्य विमानातलं लपलेलं बाहेर निघन, ते विमानातला जो ब्लॅक बॉक्स आहे तो बंद पडलेला होता, तो जाळला म्हणून सांगितला। मग विचार करा तो ब्लॅक बॉक्स कसा जळणार, कसा खराब होईल। तर मला असं वाटतं ब्लॅक बॉक्स हा बंद करून ठेवला असेल, जळला बिळला नसेल आणि काही गुड रहस्य जनतेपर्यंत नाही पोहोचले पाहिजे त्या कारणासाठी तो ब्लॅक बॉक्स बंद करून ठेवला असेल दादा। अरे हरामखोर लोक आहे हे, काही पण करू शकते, काही पण लपवण्याचा प्रयत्न करू शकते। कारण अजितदादा हा व्यक्ती असा तसा नव्हता, महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री होता। मग विचार करा, आणि तो माणूस असा तसा नव्हता, सगळा महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजात राज्य करणारा माणूस। विचार करा त्या माणसानं काय काय योगदान केलं हे त्यालाच माहीत आणि जनतेला माहीत। आणि विमानाचा मालक हा एवढा शातीर की त्यानं त्या ब्लॅक बॉक्समध्ये बिघाड केला, विमान खराब होतं, विमानात गडबड होती, तरी तो काय म्हणत होता की विमान साजरा आहे, विमानात कुठलाही प्रॉब्लेम नाही, विमानात कुठल्याही गोष्टीचा खराबी नाही, रनवे चांगला आहे, विमान चालक चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे। तर मग विमान फुटलं कसं? कारण त्या विमानात गडबड होती दादा, त्या कारणामुळे विमान फुटलं। ते आता विमान फुटलं असतं काय? नाही फुटलं असतं। त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो सगळं चुत्या बनवायचा धंदा चालू आहे आणि विमानाचा मालक फुरकून उडून दुसऱ्या देशात पळाला। मग विचार करा तुम्ही, विमानाचा मालक किती हरामखोर असायला पाहिजे। अजितदादाचा जिथे जीव जाळून, त्याचं शरीर जाळून जिथे त्याला जिवंत जाळलं त्या मूर्खानं, आणि तो महामूर्ख पळाला। आणि तुम्हाला असं वाटत असेल एकाची चाल याच्यात नाही, एकाची चाल नाही आहे याच्यात, त्याच्या संघ अजून भरपूर लोक आहे अजितदादाला मारण्यासाठी। आणि अजितदादाला मारलं असं तसं नाही, प्लॅनिंगनं मारलाय, प्लॅनिंगनं। कारण अजितदादाचा PN होता आणि अयाच वेळेस 2 विमानाचे कॅप्टन बदलले। आणि विमानात 6 जण बसली होती, 5 जणांचं रेकॉर्ड दिसलं। 6 जण बसली होती। 6वा व्यक्ती कुठं आहे? कोणी म्हणतात उडी मारलं, कोणी म्हणतात कुठं काय गेलं, कोणी म्हणतात अजितदादाने उडी मारली, काही समजून राहिलं नाही। पण अजितदादा घात झाला, अपघात नाही। पण जनताला माझं एकच म्हणणं आहे, विमानाचा घात खरंच विमानाच्या मालकाने केला ना, कारण विमानाचा मालक हा पळाला दादा, हा पळाला आणि भारत देश सोडून गेला। मग विचार करा तुम्ही, संशयाची सुई त्याच्या इकडेच वळत आहे। त्या कारणानं तुम्हाला सांगतो की हे सगळं खोटं नाटक आहे, जनतेपर्यंत नाही आलं पाहिजे, खरं जनतेपर्यंत नाही आलं पाहिजे। हे सगळं खोटं नाटक आपल्या जनतेला सांगत आहे आणि फसवण्याचं काम करत आहे, चुत्या बनवण्याचं काम आपल्या जनतेला करत आहे। खरं काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी अगोदर आपल्याला स्वतः किंवा अदर राज्यातील, अदर देशातील CID, पोलीस हे थे सगळेच कर्मचारी त्या अजितदादाच्या खुनीला शोधण्यासाठी लागत असाल तर तेव्हाच अजितदादाचा खुनी सापडू शकते। नाहीतर आपल्या भारतातील कुठलेही कोणी पण असो अजितदादाचा खुनी शोधू शकणार नाही। कारण का शोधू शकणार नाही? दादा बांधलेले हात असतात, जेवढं आहे काम तेवढंच करणार, जास्त करणार नाही। पण गोष्ट सांगतो तुम्हाला, अजितदादाचा खुनी हा कुठंही असन, हा जिंदगीभर राहणार नाही, त्याला सजा मिळणार म्हणजे मिळणार। पण माझं एकच म्हणणं आहे, अजितदादा प्लॅनिंगनं मर्डर केला। माझं एकच म्हणणं आहे, ब्लॅक बॉक्स जळला पण कागद का जळले नाही हे माझं मत आहे। विमानातला ब्लॅक बॉक्स जळला पण कागद का जळली नाही? मला याचं उत्तर द्या, याचं उत्तर आहे कोणापाशी? विमानाचा ब्लॅक बॉक्स जळला पण कागद का जळले नाही? कागद कुठलेच जळले नाही। कागदाला जळण्यासाठी तुम्हाला माहित आहे जराशी आजचीच गरज असते, कागद जळले नाही, ब्लॅक बॉक्स जळला। एवढा मोठा ब्लॅक बॉक्स जळू कसा शकते?
याचा विचार केला का कोण नाही केला. पण माझं एकच म्हणणं आहे, सगळं काय चुत्या बनवायचा धंदे चालू आहे, आपल्याला चुत्या बनवत आहे. त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे, प्रशासन काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेपर्यंत काहीतरी गुटरश्य नाही आलं पाहिजे अजितदादाचं, त्यासाठी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत दादा, दुसरं काहीच नाही. कारण कागद जळली नाही, माणसं जळले. आणि म्हणत आहे ब्लॅक बॉक्स जळला, मग कागद का जळली नाही ते सांगा मला. कागद काय असे असतात का हो? कागद काय लोखंडाचे असतात काय? कागद लोखंडाचे असतात. एवढं लोखंडाचं विमानात जळलेले काय हो? ते कागद का नाही जळले? आणि तो ब्लॅक बॉक्स का जळला हे मला सांगा मग. काही नाही उत्तर यायच्या पाशी, फक्त फोकलटपणा चालू आहे हरामखोरांचं, दुसरं काहीच नाही. फक्त फोकलटपणा चालू आहे, चुत्या बनवायचे धंदे चालू आहे आणि महाराष्ट्रात जनतेला चुत्या बनवायचे धंदे चालू आहे. माझं एकच म्हणणं आहे, सगळं काहीतरी चालचलीनं करत आहे, गुपित करत आहे की जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. नाही तर जनतेपर्यंत पोहोचलं तर आपल्याला ओठे खोशाची पायी येणार आणि आपल्याला पडून जा लागण भारत देश हा. त्या कारणामुळं अजितदादाचा खुनी सापडून राहिला नाही. कारण अजितदादा खुनी सापडला ना तर सगळे जेवढेही नेते मेले ना सगळ्यांचा खुनी सापडणार मग. कारण कसं आहे दादा, अजितदादा हा माणूस उपमुख्यमंत्री होता आणि त्या माणसाचे कर्तव्य आचार विचारसरणी हा सगळे लोकांप्रती लई चांगले होती. हा माणूस जातीभेद नव्हता करत आणि तो माणूस बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारांचा धारकीचा माणूस होता. त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे, अजितदादाचा खुनी हा जो आहे हा लय शातीर आहे आणि त्याच्या संग एकट्यानं कान केलं नाही दादा, तिच्या संग भरपूर असे लोक आहे की त्याच्या संगतीनं कान केलं आणि विमानाच्या मालकाला पळून लावलं. भारतातून तू जाय बा, कारण सगळी सुई तुझ्याकडे आहे, संशयाची सुई तुझ्याकडे आहे. का रोहित पवार साहेब कॉन्फरन्स घेऊन राहिले तर त्या पत्रकार विभागात, तर त्या कारणामुळं सगळी सुई त्या विमानाच्या मालकाचीकडे आहे. त्या कारणामुळं विमानाचा मालक पळाला दादा, दुसरं काहीच नाही. जेणेकरून कसं आहे का अजितदादाचा खुनी सापडला पाहिजे नाही म्हणून. कारण कागद जळली नाही, माणसं जळले आणि तो ब्लॅक बॉक्स जळला. कसा काय जळला पुछता आहे महाराष्ट्र. जय जवान जय किसान नक्की कमेंट करून सांगा.